न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत ग्रामीण परीक्षा सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर सर्वाधिक चर्चा झाली। त्यामध्ये ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख व युवा आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रश्न उपस्थित केले। आमदार सुभाष देशमुख यांनी सुरुवातीला समांतर जलवाहिनीची प्रश्न उपस्थित करत जलवाहिनी झाली परंतु पाणी कुठे साठवणार असा प्रश्न केला। तसेच शहरात 28 पाणी पुरवठ्याच्या योजनांना शासनाने मंजुरी दिली आहे, त्या कामाची प्रमाण नाही, कोणतेही वर्क ऑर्डर नाही। सुभाष देशमुख यांचा रोष पाहता पालकमंत्री गोरे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या। एकीकडे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख महापालिकेला धारेवर धरत असताना दुसरीकडे युवा आमदार देवेंद्र कोटे यांनी मात्र समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्याबद्दल आणि या जलवाहिनीचे पाणी साठवण्यासाठी पाकणे हाऊस या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जमिनीचे प्रश्न पालकमंत्री गोरे यांच्या प्रयत्नातून सुटल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला। तसंच महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे समांतर जलवाहिनीचे काम जलदगतीने झाले, त्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। एकीकडे सुभाष देशमुख महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे देवेंद्र कोटे यांनी कौतुक केल्याचं पाहत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकदा कोटे यांच्याकडे आणि दुसऱ्यांदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाहता गालात हास्य केले।